सहकार हा महाराष्ट्राचा कणा आहे। सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्याचे खूप मोठे काम सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले आहे। महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशाला सहकाराचा एक आदर्श निर्माण करून दिला आहे। म्हणूनच स्वर्गीय वैकुंठबाई मेहता यांना सहकाराचे जनक मानतात। त्यांच्या विचारधारेने राजकीय सामाजिक सहकाराची चळवळ उभी राहिली आहे। दिंडी एक प्रेरणा आहे। महात्मा गांधींनी दांडी यात्रेचे माध्यमातून समाजात जनजागृती केली, त्याचप्रमाणे सहकाराच्या दिंडीमुळे जनजागृती होईल असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे। माळीवाडा बसस्थानक येथे नागपूर ते शिर्डी स्वर्गीय वैकुंठबाई मेहता सहकार दिंडीचे आगमन झाले असता या दिंडीचे स्वागत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले। या सहकार दिंडीत लेझिम पथक, सनई वादक, नगर जिल्ह्यातील पतसंस्थांचे व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते। सहकार दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथून सुरू झाली। यानंतर माळीवाडा वेस, माणिक चौक, कापड बाजार, डाळ मंडई, आडते बाजार, बंगाल चौकी, मार्केट यार्ड येथे सहकार दिंडीचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुका फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव लोटके, राजीव गांधी पतसंस्थेचे संस्थापक उद्धवराव दुसुंगे, मराठा सेवा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब काळे, रेणुका माता पतसंस्थेचे प्रशांत भालेराव, महात्मा फुले पतसंस्थेचे शरद झोडगे, जैन ओसवाल चे किरण भंडारी, मार्कंडेय सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम, नगर तालुका उपनिबंधक डॉक्टर शुभांगी गोंड, बाळकृष्ण काळे, प्रशांत भालेराव, वासुदेव काळे, कडूभाऊ काळे, शिवाजी कपाळे, वसंतराव कवाद, आजीनाथ हजारे, ज्ञानदेव पाचपुते, उमेश मोरगावकर, दत्तात्रय गावडे, सुशीला नवले, पुखराज पिपाडा वाडकर, रविकाका बोरावके, विठ्ठलराव अभंग, रमेश गायकवाड, नवनाथ आढाव, मिनल बोरा, व्हाईस चेअरमन स्वाती गुंदेचा, अरुणा गोयल आदींसह अहमदनगर महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि शहर व जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते। वसंत लोढा म्हणाले की स्वर्गीय वैकुंठबाई मेहता सहकार दिंडीचे आगमन नागपूर येथून अहिल्यानगर येथे झाले आहे। महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ रुजली आहे। पतसंस्थेबद्दलचा जनतेचा विश्वास वृद्धिंगत व्हावा हा विचार घेऊन सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे। या दिंडीचे अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीला शासनाची बळकटी मिळावी या हेतूने 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद संपन्न होत आहे। सहकार म्हणजे महाराष्ट्राचा कणा असून सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचं खूप मोठं काम सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशाला सहकाराचा एक आदर्श दिलेला आहे। म्हणून स्वर्गीय वैकुंठबाई मेहता यांना आपण सहकाराचे जनक मानतो। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारधारातून राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन जे एक मोठी चळवळ राज्यावर निर्माण केली, त्या सहकार चळवळीतूनच आज महाराष्ट्र गावापासून मुंबईपर्यंत अतिशय भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभा राहिलेला आहे। म्हणून या दिंड्या जे असतात ती एक प्रेरणा असते, कारण महात्मा गांधींनी पहिली दिंडी स्वातंत्र्य आंदोलनासाठी दांडी यात्रेच्या रूपाने करून संपूर्ण भारतात जनजागृती केली। तशी सहकाराची जनजागृती याच दिंडीच्या माध्यमातून राज्यामध्ये होईल आणि त्याची नवी प्रेरणा पुन्हा एकदा देशाला मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। शासनाचा सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट राष्ट्रीय फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी नागपूर या ठिकाणी निघून आज अहिल्यानगर या ठिकाणी आलेली आहे। या सहकार दिंडीचा जो उद्देश आहे की महाराष्ट्रात ही पतसंस्था चळवळ फार चांगल्या प्रकारे रुजलेली आहे आणि ही चळवळ एक सशक्त चळवळ आहे। चांगल्या पद्धतीनं
या चळवळीचं काम चालू आहे आणि समाजामध्ये ह्या पतसंस्था चळवळीबद्दल जागृती व्हावी, पतसंस्था चळवळीबद्दल जो जनतेचा विश्वास आहे तो विश्वास अजून वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातनं ही सहकार दंडी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन आज अहिल्यानगरमध्ये आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये माननीय आपले पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते आपण या दिंडीचं स्वागत केलेलं आहे। शहराच्या विविध भागात ही दिंडी जाऊन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये या दिंडीचा समारोप होणार आहे। या दिंडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं 9 फेब्रुवारी रोजी जी सहकार परिषद आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केलेली आहे, ह्या परिषदेला या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितजी शहा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार खात्याचे सचिव, सहकार आयुक्त आणि सर्व सहकार महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रातले सर्व अधिकारी, जिल्हा उपनिबंधक हे सगळे या ठिकाणी सहभागी झालेले होणार आहेत। या परिषदेच्या माध्यमातून या पतसंस्था चळवळीला एक चांगल्या प्रकारची शासनाची बळकटी मिळावी म्हणून या 9 फेब्रुवारी रोजी या परिषदेच्या माध्यमातून आपले बरेच विषय पतसंस्था चळवळीतले आहेत ते त्या ठिकाणी अडचणी मांडण्यात येऊन त्या सोडवल्या जाणार आहे। आणि म्हणून ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्तानं ही आंतरराष्ट्रीय लोक या ठिकाणी बोलून परदेशामध्ये जवळपास 28 देशामध्ये या पतसंस्था चळवळ आहे आणि या पतसंस्था परदेशामध्ये कशा पद्धतीने चालतात त्याचं पण आपल्याला संपूर्ण माहिती 9 फेब्रुवारी शिर्डीच्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये होणार आहे। तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था चालकांना विनंती करतो की आपण या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। सदस्य लक्षात आलं, जगामध्ये जगभरामध्ये जे मंदीचं वातावरण जो पाहतंय त्याला जर रोखायचं असेल तर सहकार हाच सर्वोत्तम पर्याय आहे। त्यामुळे जेव्हा मी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलं, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सने त्याचं स्वागत केलं आणि राज्य फेडरेशनने देखील केलं। मित्रांनो, वर्ष साजरं करायचं म्हणजे काय करायचं? आम्ही पहिल्यांदा काय काम केलं ते आम्ही सहकार केलं। आता आम्ही एकट्याने साजरे करण्यासाठी सहकार खात्याने सुद्धा आमच्या बरोबर आहोत आणि सुदैवानं राज्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो सहकार खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांचं खूप मोठं सहकार्य आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करताना निश्चितपणे मिळालेलं आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला। मॅडमने आता विचारलं मला, तुम्ही मुंबईच्या शुभारंभाला होता? मी मुंबईला होतो, 29 तारखेला नागपूरला होतो, 30 तारखेला मुंबईला होतो आणि 31 तारखेला पण बुलढाण्याला होतो। या महिन्यामधला माझा प्रवास जर तुम्ही बघितला 18,000 किलोमीटर प्रवास केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी दिल्लीच्या स्वागताकरता जाण्याचा प्रयत्न केला आणि पुरी साहेब या मागचा आमचा जो उद्देश आहे, वसंत शेट्टी सांगितलं आपलं काही मागण्या मान्य होतील, काही नंतर होतील, काही हो न हो, या निमित्तानं पतसंस्था चळवळीचा जागर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। पतसंस्था चळवळीची एकजूट या निमित्ताने झालेली आहे आणि किमान या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये मित्रांनो सहकार खात्याबद्दल आपले मतभेद आहेत, दुसरे साहेबांनी सांगितलं त्यांना हातील आपण चर्चा करीत राहू, कधी कधी भांडतही राहू। तुम्ही आमचे मायबाप आहात, लेकरांना तुमच्याकडे नाही राहायचं तर कुठे राहायचं साहेब? परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये पतसंस्थांची संघटना आणि सहकार नुसतं जर बरोबर आलं तर काय करू शकतं हे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून द्यायचं आहे। आम्ही त्या ठिकाणी काही मागण्या निश्चितपणे मांडणार आहोत। कोण येतील कोण नाही मला माहीत नाही, अमित शहा येतील नाही येतील, आणखी कोण येतील नाही येतील, परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी मित्रांनो यायचं आहे। खात्याकडे आपण ज्याप्रमाणे मागण्या करणार आहोत त्याप्रमाणे तुमच्याकडून आम्ही एक शपथपत्र सुद्धा हे करून घेणार आहोत, मंजूर करून घेणार आहोत की ही सहकार्याची चळवळ आणि सहकार्याची पताका आमच्या खांद्यावर आम्ही नेटानं पुढे येऊ, प्रामाणिकपणे पुढे येऊ, पारदर्शी पुढे येऊ। सहकार खात्याने जे काही निकष आम्हाला घालून दिलेले त्या निकषांचं पालन करून आम्ही ही सहकारी संस्था चालवू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर।